हॅलो, तू तिकडचं बघ, मी इकडचं बघतो काय करायचं ते. अरे शिवा, काम आटपलं नाही. कोण आल्यात माहिती आहे काय? पाटील. अरे लेकाच्या, 2 दिवस झालं पाणी एकाच शेताला पाजालाय, अजून 10 एकर शिल्लक आहे. अरे त्याला कोण पाजणार? मला 2 दिवसात सगळं काम आवरून पाहिजे शिवा. तू काय पण कर. हा पाटील. हा, चल रे बेमा. हा, इकडचं केलोय मी. तिकडचं पाटील सांगतोय सगळं आवरून घे म्हणून काम. आम्ही राब राब राबायचं आणि हिने चिक्कार पैका मिळू द्यात. देवा कसला न्याय आहे तुझा. फक्त 300 रुपये मिळतात. पोटाला टायमात भाकऱ्या नाही, काय नाही, नुसतं दिवसभर राब राब राबायचंच. शिवा, रे शिवा, अरे इकडे इकडे, अरे इकडे ये रे. काय रे दादा? अरे तू काय रे, कवा बघल तवा ये उसत कापत असतोस की रे तू, आणि नुसतं कामात व्यस्त असतोस की रे. हा, अरे करावं लागतंय, काय करतोस? अरे आपल्या गावची ती यात्रा आहे, लावणी म्हण सगळं मरतात. ते काय तुला बघायचं बघायचं काय आहे की नाही? हाऊस आहे की नाही कशाचं? तर नुसतं कामाचं हाऊस आहे काय रे तुला? आपली गावची यात्रा होती. अरे यात्रा ती येऊन गेली की आता, कालच होती की रे. काय ठावच नाही की मला. काय मर्दा, नुसता कामच करत बसतोस बाबा तू. अरे शिवा, मला सांग, तू घराकडे जातोस का नाही रे? 2 दिवस झालं इथंच बघतोय मर्दा तुला मी. घर बिर काय, बायका पोरं काय आहे की नाही रे तुला? अरे एवढं कामात व्यस्त. अरे जा रे बाबा, बायका पोरांसाठी मला करावं लागते इथे. अरे खरं एवढं पण व्यस्त व्हायचं नाही रे कामात. आपल्या स्वतःसाठी तर जगायला पाहिजे की. अरे गाव काय करायलाय आणि तू काय करायलायस मर्दा? स्वतःसाठी बघ जरा, स्वतःसाठी काय तर. तो जाताना बोलला, मला पटलं मला त्याच. पण माझ्या जीवनाचं काय देवा? तुझा कसला न्याय आहे देवा? माझ्यावर जरा तरी बघ. कसला तू परमेश्वर. त्या पाटलाचं 100 एकर रान आहे, मी राब राब राबतोय. कर माझ्यासाठी काय? साधा 1 फूट 1 गुंठा जागा नाही. ह्यो न्याय नाही तुझा देवा. एवढं राब राब राबून माझं काय नाही, आणि तुझं 100 एकर रान. कष्ट करण्याला काही मिळत नाही देवा. कसला न्याय आहे तुझा? कष्ट करणारा तिथंच राहतोय, मिळवणारा मिळतोय. हे कसला तुझा न्याय देवा? न्याय नाही देवा, बरोबर तुझा ह्यो न्याय नाही देवा. शिवा शिवा शिवा, अरे शिवा 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 शिवा, अरे का रे इतकं जेवायला वैतागलायस? देवा, देवा तुम्ही? बोल शिवा, काय झालं ते? देवा, तुम्हाला माहिती आहे मी किती प्रामाणिकपणाने कष्ट करतोय देवा. पण माझ्या पदरात काय फळ आलंय देवा? म्हणून मी जीवाला वैतागलोय देवा. देवा, किती वर्ष झाले मी राब राब राबून कष्ट करतोय, पण माझ्या पदरात साधी 1 गुंठा जागा नाही. पण त्या पाटलाकडे बघितलास, 100 एकर रान आहे त्याच्याकडं. अरे आमच्या कष्ट करणाऱ्याच्या पदरात तू काय दिलास देवा? राबणाऱ्याच्या पदरात काय आहे? म्हणजे तुला जमीन पाहिजे का? होय देवा, मला सुद्धा माझी स्वतःची अशी शेत जमीन पाहिजे मला. तेवढंच माझं मागणं आहे देवा तुझ्याकडे.
शिवा शिवा मग एक काम कर बोल देवा. ती जागा सोडून बाजूला ये. हा परमेश्वरा. देवा काय देवा? तुला जमीनच पाहिजे आहे ना. होय देवा. जेवढी जमिनीवर तुझं पाऊल पडतील तेवढी जागा तुझी होणार. पाऊल जेवढं पुढं पडतील ती माझी जागा देवा. हा शिवा शिवा मला मान्य आहे देवा, मला मान्य आहे. पण शिवा जिथं तू उभा आहेस तिथेच परत तुला यावं लागणार. ते पण सूर्यास्त व्हायच्या आत. तुला हे मान्य आहे? मला मान्य आहे देवा, मला मान्य आहे. ही जागा, ही पण जागा माझी आता. ही पण जागा माझी, ही पण जागा आता माझी. ही पण जागा माझी आता, ही पण जागा माझी. यस, ही जागा माझी. ही पण जागा माझी झाली. ही पण माझी जागा, ही पण माझी जागा झाली. आज पाटलापेक्षा माझ्याकडे स्थिती आता जास्त आहे. हे माझं झालं सगळं आता. हे सर्व आता, हे सगळी जागा माझी झाली आता. आता मी पाटलापेक्षा श्रीमंत झालो. सगळं माझं आहे. शिवा जिथं तू उभा आहेस तिथेच परत तुला यावं लागणार. ते पण सूर्यास्त व्हायच्या आत. तुला हे मान्य आहे? मला मान्य आहे देवा. लक्षच नाही मला घे. पण माझी पावलं भरपूर हेक्कर लांब पडलेत की. पण तिथंपर्यंत जाणं एकदम कठीण आहे मला आता. पण मला काय पण करून जावंच लागणार. हे शिवा जीव प्राणाला लावेल पण ह्यो मोका सोडणार नाही.
मला जमीन पाहिजे. जमीन. वाटल्यापेक्षा माझी जमीन जास्त मिळणारच. म्हणजे हे स्वप्न होतं. म्हणजे मी जिवंत आहे. म्हणजे मी स्वप्नात मेलोय. मी जिवंत आहे. म्हणजे मी जिवंत आहे. नको मला ती जागा. देवा नाही, मला पळायला होणार. नको मला जागा ती. परमेश्वरा, आज खरं तुला मला दाखवून दिला स्वप्नात खरी संपत्ती. हे शरीर आहे. शरीर हाय तर सगळं हाय, नाही तर काय नाही. नको मला ते 100 एकर जमीन, प्रॉपर्टी, पैसा, धन दौलत, सोना अडका, काय उपयोग नाही. माझा जीव नाही तर मी घेऊन काय करू त्याला. नको मला ही सगळी जमीन. परमेश्वरा, सगळ्यात मोठी संपत्ती तू दिलास माझे शरीर. बास, हीच मोठी माझी संपत्ती आहे देवा. आणि शरीर माझं फक्त सुखरूप ठेव, हेच माझं मागणं आहे देवा. नमस्कार मित्रांनो, ही कथा आशा आणि इच्छा याच्या आधारित आहे. मनुष्याला आशा असावी, पण इतकं पण नसावं की तो वाईट मार्गाच्या दिशेने चालत राहतो. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरा आयुष्य जगतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर, कमेंट, लाईक करा.